ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। राष्ट्रीय व राज्य महामार्गावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या लोकांना अडवून लुटमार करणारे रेकॉर्डवरील 3 सराईत आंतरजिल्हा गुन्हेगार सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहेत। त्यांच्याकडून 2 देशी बनावटीचे पिस्तल, 3 जिवंत काडतुसे, 58 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2 कार, 3 दुचाकी, 3 मोबाईल असा एकूण 12,05,600 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। रात्रीच्या वेळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांना अडवून लुटमार करून वाहने हिसकावून घेऊन त्यांना लुटण्याचे प्रकार वाढले होते। पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून दोघे जण देशी बनावटीच्या 2 गावठी पिस्तल व जिवंत काडतुसे घेऊन चोरलेल्या 4 चाकीतून कारंबा रोडने जाणार असल्याची माहिती मिळाली। त्याचप्रमाणे पोलिसांना कारंबा गावच्या पुढे काही अंतरावर रस्त्यालगतच्या एका झाडाखाली थांबलेल्या चैतन्य उर्फ भैया पांडुरंग शेळके वय 23 राहणार भोत्रा तालुका परांडा, करण शिवाजी भोसले वय 22 राहणार खांडवी तालुका बार्शी या दोघांना पकडले। अंगझडती घेतल्यावर त्यांच्याकडे 2 पिस्तल व 3 जिवंत काडतुसे मिळाले। शिवाजीने साथीदाराच्या मदतीने मिळून कोरडवाडी बार्शी रोडवर रात्रीच्या वेळी पिस्तलची धाक दाखवून 4 चाकी चोरल्याची बाब तपासात समोर आली। त्यानंतर चैतन्यच्या कब्जातील सोन्याचे लॉकेट आवाटी तालुका करमाळा येथील बाळूमामा मंदिराजवळ बसलेल्या एका तरुणास पिस्तलचा दाग दाखवून हिसकावून घेतलेले होते। या गुन्ह्यातील मारुती नागनाथ माने राहणार सुकटा तालुका भूम जिल्हा धाराशिव पिस्तल विकल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली। त्यांनी सोलापूर तालुका, बार्शी तालुका, करमाळा, कामती, कुर्डवाडी, वैराग, तुळजापूर, बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, पोलीस हवालदार धनाजी गाडे, मोहन मनसावाले, सागर ढोरे पाटील, अक्षय डोंगरे, सुनंदा झळके, चालक समीर शेख तसेच मोहोळ पोलीस ठाण्याकडील अंमलदार दयानंद हेंबाडे, चंद्रकांत ढवळे, स्वप्नील कुबेर यांनी पार पाडले। चैतन्य शेळके सराईत गुन्हेगार असून त्यास काही महिन्यांपूर्वी धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते। आदेशाचा भंग करून त्याने परांडा पोलिसांच्या हद्दीत दरोड्याची तयारीचा गुन्हा करून त्याने साथीदारांसह गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे। भविष्यात अपहरण करून खंडणी मागण्याच्या उद्देशाने पिस्तल घेतल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले।